आपला जो रिझल्ट आहे, आपण जे काम केलेलं आहे त्याचं फलित काय आहे हे थोड्याच अवधीमध्ये आपल्या समोर येत आहे. तोपर्यंत थोडंसं तुमच्याशी हितगुज करावं असं वाटलं म्हणून जे आपले संयोजक आहेत त्यांची थोडीसं वेळ मागितलं मी. सीतेची सोशिकता, द्रौपदीची तेजस्विता, मुक्ताईचा अभिमान, जिजाऊचा स्वाभिमान, शारदामणींची ज्ञानसाधना, कस्तुरबांचा अनमोल त्याग, इंदिराजींची कर्तव्य कठोरता, कल्पना चावलाची आकाशझेप. हे सारंच कसं मनाला मोहून टाकणारं, आव्हान देणारं आणि आव्हान घेणारंही. म्हणूनच ह्या सर्व महानायकांना प्रथमतः मी मानाचा मुजरा करते. आणि आज आपण जो महिला दिन साजरा केला तसं पाहायला गेलं तर हा जो महिना जो आहे तो आपला उत्सव असतो, बरोबर आहे. देवीचा उत्सव जसा आपण करतो, नवरात्रोत्सव जसा करतो तसा हा उत्सव आहे. पण एक 2 मिनिटं दिलेत, एक छोटीशी कथा फक्त तुम्हाला सुचली म्हणून सांगायची आहे, म्हणून केवळ मी आपल्यासमोर उभी आहे. तर ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळेस सीमेवरती एक पागलखाना होता आणि प्रश्न असा निर्माण झाला की हा पागलखाना ठेवायचा कुठे, कारण कोणताही देश तो पागलखाना घेण्यासाठी तयार नव्हता. मग ते पागलखान्याचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी आपापसामध्ये चर्चा करून ठरवलं की आपण काय करूयात, ह्या पागलांनाच विचारूयात. आणि ते पागलांकडे गेले आणि त्यांना विचारलं की भाई आप कहाँ जाना चाहते हो, भाई आप कहाँ जाना चाहते हो. तेव्हा ते पागल म्हणाले, भाई हम तो कहीं नहीं जाना चाहते, हम तो यही रहना चाहते हैं. आता ह्या पागलांना समजावणं कठीण आहे असं समजल्यानंतर की ते जे पागल जे आहेत ते त्या भिंतीवरती येऊन बसलेले आहेत आणि आपापसात चर्चा करत आहेत कि भाई फर्क ही क्या हुआ, भाई फर्क ही क्या हुआ, सिर्फ बीच में एक दीवार आ गई, हम हिंदुस्तानी और आप पाकिस्तानी हो गए. लेकिन ये समझ में नहीं आ रहा है, लेकिन ये समझ में नहीं आ रहा है कि ये बाहर के पागल क्या क्या कर रहे हैं. हे ज्यावेळेस मी त्यांचं संवाद, त्यांचं संभाषण, त्यांचं बोलणं ज्यावेळेस ऐकते त्यावेळेस सख्यानो मला एवढंच म्हणावं असं वाटतं, चांद कहता है कि गगन बदला है, चांद कहता है कि गगन बदला है, फूल कहते हैं कि चमन बदला है, लेकिन शमशान की खामोशी कहती है, लेकिन शमशान की खामोशी कहती है लाश वही है, सिर्फ कफन बदला है, सिर्फ कफन बदला है. आणि हे समाजामध्ये जे अत्याचाराचं प्रमाण जे चालू आहे, महिलांवरील अत्याचार असू देत, मगाशी मॅडमनी बोलताना पण सांगितलं लहान मुलींवरचे वगैरे पोक्सो कायदा वगैरे आहे त्याच्यामध्ये. आता मी स्वतः शिक्षक असल्यामुळं बरंचसं ह्याच्यामधलं मला माहिती आहे. तर हा जो समाजाचा जो आत्ताचा जो ढाचा तयार झालेला आहे, समाजाचं जे चित्र तयार झालेलं आहे, ते चित्र जर आपल्याला बदलायचं असेल तर ती शक्ती तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे. म्हणूनच मैत्रिणींना आपल्या सर्वांना आव्हान करते की महिला दिन जो साजरा करतो तो उत्सव न करता, मी स्वतः इंडिपेंडंट आहे, मी स्वतः स्वतंत्र आहे, माझं अस्तित्व मला आहे, हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपला महिला दिन साजरा होईल असं मला वाटतं. बोलण्याची संधी दिलीत, अतिशय धन्यवाद. संयोजकांचे देखील आभार. धन्यवाद. कहिए क्या सुनेंगे आप? अरे कहिए, ये कहिए कहाँ थी आप? मैं कर रही थी किसी का इंतजार. कौन है वो जिससे मैं करती हूँ प्यार और जिससे करती हूँ मिन्नतें बार बार.
आम्ही पण ती जुन्या गोष्टी जपतोय असं वाटायला लागले आणि जपतोय पण आणि जगतोय पण दोन्ही. थँक्यू. सो मी तुमच्यासोबत एक माझं छोटंसं जास्त वेळ नाही घेणार तुमचा आणि बोर पण नाही करणार तुम्हाला. सो 1 मिनिटासाठी मी माझा एक छोटासा डान्स तुम्हाला दाखवते. आपले कार्यक्रम होता ती मी फुलराणी असा आहे, बरोबर आहे. आणि हे कशावरनं घेतलं तर पु ल देशपांडेंची ती फुलराणी नाटक होतं.
ते पण त्या दशकातलंच आहे, तुमच्या 70 ते 90, पण ते इतकं अजरामर आहे की आजही ते तितक्याच आनंदाने तितक्याच उत्सुकतेने पाहिलं जातं. पूर्वी हे काम भक्ती बर्वे करायच्या, आता अमृता सुभाष करते आणि आता मी करते. हे नाव वाचूनच मी थोडंसं तुम्हाला करून दाखवते. असं काय मास्तर साहेब, गधडी काय, नालायक, हरामजादी, थांब थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. मोठा समजतो स्वतःला मास्तर, अरे तुझी गटारात घाल जा शास्त्र, तुझं मसणात गेलंय ज्ञान आणि तुझ्या तोंडात घालीन शान. तुझा ए तुझा ओ, तुझा ए तुझा ओ, मारे पैजेचा घेतो सिडा आणि तुला शिकवीन चांगलाच धडा. कुठूनसा येईल राजकुमार, कुठूनसा येईल राजकुमार, म्हणल राणी तुझ्यावर झालो फिदा, काय खूबसूरती कैसी अदा, माग माग काय हवं ते माग, राणी माझ्यावर मग धरू नको ग राग मात. मी मात्र गावठीच बोलेन, मी मात्र गावठीच बोलीन आणि मनाची गाठ हळूच सोडीन. लाजची गालावर चढल लाली आणि नजर झुकल अलगोत खाली. मी म्हणन हे काय असं, उगाच लोकात होईल हस, कुंपडा पतूर सरड्याची धाव आणि टिटवीने धरावी का दर्याची हाव. हिऱ्याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा आणि गटरच्या पाण्याला म्हण सोन्याचा घडा. मग राजाच येईल की रथात बसून टक 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 टक. मग राजाच येईल रथात बसून, म्हणल काय बी कर पण होय माझी सून. दरबारी धरत्याल मुठीत नाक, म्हणत्याल अगं राजाचा तर रुबार मान राख. तोरणं बांधाल रांगोळ्या काढा, पण त्या अशोकाला शिकवीन चांगलाच धडा. मी म्हणल महाराज ह्या अशोक मास्तराला बेड्या ठोका, शिशाचा रस ह्याच्या कानात वटा आणि चळचळ दर सूर्यनी गर्दन छाटा. मास्तराला घोड्याच्या शिपटीला बांधा, मास्तराला त्या घोड्याच्या शिपटीला बांधा आणि पाटलून काढून चापकाना फोडा. मास्तर म्हणतील भलं हुशार, धाडून द्या र घोडस्वार. मग राजाचा शिपाई धरत्याल तुला, म्हणशील गंगरंजे सोडीव ग सोडीव मला. धरशील पायन रडशील कसा आणि रडत बसशील ढसा ढसा. तुझा ए तुझा ओ, तुझा न तुझा म, मारे पैजेचा घेतो सिडा आणि तुला शिकवीन चांगलाच धडा. धन्यवाद. वय वर्ष 67,